खलनायिका निगेटिव्ह हा शब्द आल्यानंतरच माझं असं मत होतं की करायची आपल्याला. अविनाशचा हा जो काही भूतकाळ होता, तो भूतकाळ आता समोर येतोय त्याच्या कुटुंबाचा आणि त्याच्या. की म्हणजे एक 4-5 ऑडिशन नंतरच मला पहिली सीरियल मिळाली. ऑडिशन देऊनच मिळाली. ते एक आहे. पण आज ते जे काही तो जो काही प्रवास होता, त्या प्रवासामुळे आजचा हा दिवस मी बघतीये. नमस्कार स्वाती. हॅलो, नमस्कार. तुझं मालिकाबज मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक यू सो मच. सुरुवातीला तू सन मराठीवरील मी संसार माझा रेखीते या मालिकेत नवीन एंट्री घेतेयस. तू काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल? खरं तर मी सन मराठीवरती परत एकदा येते याच्याबद्दल खूप आनंद आहे, की मी परत एकदा सनवरती काम करते आणि सनच्या एका छान शोमध्ये माझी आता एंट्री झाली आहे. मी संसार माझा रेखीते आणि त्यामध्ये मी निगेटिव्ह भूमिका करते आहे. सो मजा येते काम करताना. ज्या भूमिकेची वाट पाहिली होती, ती भूमिका फायनली मला करायला मिळतीये. मग तुझ्या येण्याने या मालिकेमध्ये काय-काय ट्विस्ट पाहायला मिळणार आहे त्याच्याबद्दल थोडक्यात काय सांगशील? ट्विस्ट तर मी अजिबातच सांगणार नाहीये, की काय-काय ट्विस्ट घडणार आहे. पण नक्की ट्विस्ट घडणार आहे आणि ते अविनाश आणि अनुप्रियाच्या आयुष्यावरच नाही, तर पूर्ण फॅमिलीच्या आयुष्यावरती त्याचे पडसाद उमटणार आहेत. मी एवढंच आता सांगू शकते, की अविनाशचा हा जो काही भूतकाळ होता, तो भूतकाळ आता समोर येतोय त्याच्या कुटुंबाचा आणि त्याच्या. आणि तो भूतकाळ आल्यानंतर आता अविनाश काय-काय करतोय, कसा रिएक्ट होतोय त्या भूतकाळाशी काय, ती बघायला गंमत मिळणार आहे. येस. तू याच्या आधी सुद्धा सन मराठीवर काम केलंयस. आता पुन्हा सन मराठीवर आलीयेस. पण तुझ्यापर्यंत ही भूमिका नेमकी कशी आली? आणि जेव्हा तुला या भूमिकेबद्दल सांगितलं, तर तुझी सडन रिएक्शन हो होती, की तू विचार करत होतीस या भूमिकेचा? मी हा विचार अजिबात केला नाही. मी डायरेक्टली हो म्हटलं. म्हणजे खलनायिका निगेटिव्ह हा शब्द आल्यानंतरच माझं असं मत होतं की करायची आपल्याला. कारण ज्याची वाट बघितली होती ती फायनली भूमिका करायला मिळतीये. त्यामुळे अजिबातच मी वाट न बघता हो म्हणून टाकली. याच्या आधी तू बऱ्याच मालिका केल्यास. त्याच्यामधली तुझी भूमिका आम्ही पाहिलीच आहे कशी होती. पण आता ग्रे शेडची दिसते आम्हाला. सो तुला हे करताना, पात्र साकारताना किती मजा येतेय? तू किती एन्जॉय करतेयस ही गोष्ट? खूप एन्जॉय करते. मज्जा येतीये. कारण छान-छान, गोड-गोड भूमिका आपण नेहमीच करतो. पण असं काहीतरी खलनायिका, दुष्ट व्यक्तीचं जे काही असं दृष्ट वागणं, दृष्ट विचार ते प्ले करताना मज्जा येते. स्वाती म्हणून शनाया आणि स्वातीमध्ये अजिबातच काही ताळमेळ नाहीये. अगदी अपोझिट आहे स्वाती, शनाया. पण मजा येते आणि हे सगळं करताना रवी सर आहेत, आमचे अमित सर आहेत. तेही त्यांच्याकडनंही गाईडन्स घेतीये, शिकतीये. सो येस, मजा येते. सध्या तुझं अनुप्रियासोबत सीन लागलेला नाही. अविनाश सोबतच आहे. सो अविनाश सोबत काम करताना काय सांगशील? कारण कितीही काही झालं त्यांनी आजवर अनेक मालिका, अनेक नाटक, चित्रपट केलेत. काय सांगशील त्यांच्याबद्दल? हरीश सोबत पहिल्यांदाच खरं तर मी काम करतेय. ओळख म्हणजे आम्ही एका इव्हेंट निमित्त भेटलो होतो. पण आत्ता म्हणजे 2 दिवस झाले. आज माझा त्याच्यासोबतचा दुसरा दिवस आहे. मजा येतेय. मला अजिबात असं वाटत नाहीये, की आम्ही पहिल्यांदा भेटतोय किंवा पहिल्यांदा आमचा परफॉर्मन्स चालू आहे. तो उत्तम अभिनेता आहे. त्यात नो डाउट. अनुप्रिया म्हणजे दीप्ती सुद्धा उत्तम अभिनेत्री आहे. सो आता येस, ती जुगलबंदी आता सुरू होणार आहे तिघांची. याच्या आधी तू ज्या मालिका केल्यास, त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? आजवर तू कोणते-कोणते प्रोजेक्ट केले त्याची नावं सांगितली तरी चालेल. मी 2000 खरं तर या क्षेत्रात मी 2011 मध्ये आले आणि 2012 पासून मी सीरियल करायला लागले. माझी स्टार प्रवाहावरती पहिली सीरियल होती. लक्ष्मी वर्सेस सरस्वती. तिथून सुरुवात झाली आणि आता हे 2026 वर्ष आतापर्यंत ही आता माझी 6वी सीरियल आहे. आता मधल्या काळात एक फिल्म सुद्धा मी केली मराठी. सो येस. आता सध्या तुला फ्लॅशबॅकमध्ये गेल्यावर किंवा प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात स्ट्रगल असतो. सो तुला फ्लॅशबॅकमध्ये गेल्यावर किती ब्लेस्ड वाटतं, की मी आता या टप्प्यावर आहे? खूप ब्लेस वाटतं, की सगळ्यांचा जो काही प्रोग्रेस असतो ना, ही जी काही हे माझ्या आयुष्यात थोडं कमी होतं. म्हणजे ऑडिशन्स ज्या काही असतात, म्हणजे आपण ऑडिशन्स द्यायला लागतो. मी 2011 मध्ये सुरुवात केली. एका नाट्य शिबिरातून माझी सुरुवात झाली. मी कॉलेज लेव्हलवरती कधी नाटक वगैरे अजिबातच केलं नव्हतं. मॉडेलिंग करायला लागले होते मी आणि मग ॲक्टिंगची आवड निर्माण झाली आणि घरच्यांनी सपोर्ट केला. मी घरच्यांना सांगितलं, की मला असं-असं ॲक्टिंग मुळात आईला खूप आवड होती माझ्या, की या क्षेत्रात तिला काही करता आलं नाही. त्यामुळे तिचा पाठिंबा पूर्ण होता, की "तू छान काहीतरी कर." आणि मॉडेलिंग करता-करता मी कुठे एकदा इकडे मी ॲक्टिंगकडे वळले आणि मग ठरवलं, की हेच आता आपलं पॅशन हेच आहे.
सो ते सगळं करताना ना ऑडिशन ही जी काही गोष्ट आहे ना, ही थोडी कमी होती. म्हणजे एक 4-5 ऑडिशन नंतरच मला पहिली सीरियल मिळाली. ऑडिशन देऊनच मिळाली. सो ते एक आहे. पण आज ते जे काही तो जो काही प्रवास होता, त्या प्रवासामुळे आजचा हा दिवस मी बघतेय. सो आय एम सो ब्लेस्ड. असं तुला एकदा तरी आयुष्यात या अभिनेता किंवा अभिनेत्रीसोबत काम करायचे असं कोण आहे? अभिनेत्री तर डेफिनेटली सुबोध भावे. मला त्यांच्या बरोबर काम करायचंय. म्हणजे खूपच तेही माझं मॅनिफेस्टेशन आहे. ते लवकरच पूर्ण होईल. आणि अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. वाह! येस. खूप छान वाटलंय तुझ्याशी बोलून. जाता-जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? मी एवढंच सांगेन, की मी संसार माझा रेखीते ही सन मराठीवरची तुम्हा सगळ्यांची आवडीची सीरियल आहे आणि या सीरियलमध्ये मी शनाया नावाचं पात्र घेऊन येतेय. काहीतरी नवीन ट्विस्ट घेऊन येते. तर कसं वाटतंय, काय वाटतंय, ही भूमिका आवडतीये, जे काही आहे ते प्लीज मला कळवा. असं या भूमिकेवरही प्रेम करा. थँक सो मच. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.